नमस्कार मंडळी. जय शिवराय, जय महाराष्ट्र. तुम्हाला एक पद्धत माहिती आहे का? म्हणजे असं काल परवा अं, अं, असंच आलं माझ्या निदर्शनास. याच्या अगोदरही अनेकदा आलं, पण मला याच्यावर व्हिडिओ करावासा वाटला. तर काही ठिकाणी बघा म्हणजे असं त्या घरातली व्यक्ती गेली ना, तर 13व्याचा 10व्या-13व्याचा कार्यक्रम असतो आणि काही ठिकाणी 14व्याचा पण असतो. तर मग त्या 13व्याच्या कार्यक्रमाची ती पूजा वगैरे ते झाली का 14व्याच्या मग तिथं घरातले जे ज्या माणूस गेला किंवा तिथल्या घरातली जी व्यक्ती गेली, तर तिच्या नातेवाईकांना ते गुरुजी विचारतात, की "तुम्ही त्यांच्या स्मरणार्थ काही सोडणार आहात का?" कारण आमच्याकडे तर अशी पद्धत आहे, की दर महिन्याला उपवास करू किंवा बाई गेलेली असेल तर सवाष्ण जेवू घालायची आणि मग वर्षभर ते का दर महिन्याला जेवू घालायचं आणि वर्षानं वर्ष श्राद्ध करायचं. तर मग तिथे आहे ना तर मग ते मग मुली असो, मुलं असो किंवा पती असो किंवा बायको असो किंवा आजी असो, आजोबा असो, कोण असेल ते घरातले, तर ते जवळचे जे नातेवाईक आहे ना, मग ते कोणी म्हणतं, "हां बाई, मी आहे ना चिकू सोडते, मी आहे ना बोरं सोडते, मी आहे ना पेरू सोडतो, मी आहे ना चहा सोडतो." अ, असं म्हणजे वेगवेगळं काय आणि आता त्याच्यात कोणी म्हणतं, की जो गेलेला व्यक्ती आहे ना, त्याला जे पदार्थ आवडत असतील, तर ते आपण वर्षभर सोडून द्यायचे, खायचे नाही. तर मला या गोष्टीचं मला काही ह्या गोष्टी पटत नाही आणि माझे स्वतःचे वडील गेले तेव्हाही पण असं गुरूंनी विचारलं, तर मी म्हटलं, "नाही, मला काही नाही सोडायचं." तर ते तेव्हा सगळेजण माझ्याकडे आश्चर्याने बघत होते. तर मग नंतर मी त्यांना सांगितलं, की मी म्हटलं, "हे बघा, जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना, तोपर्यंत त्याच्या आवडी-निवडी आपण जपलेल्या कधीही चांगल्या. कारण त्या आवडी-निवडी आहे ना, खरं तर आपल्या समोर त्याच्या त्या आवडी-निवडी जपल्या तर तो आनंदी होतो आणि आपल्यालाही समाधान लाभतं. मेल्यानंतर काय त्यांच्या आवडी-निवडी जपायच्या आणि त्यांच्यासाठी सोडायचं. जीवन जर सोडायचंच असेल काही ना, तर आपण त्या माणसाप्रती एखादी गोष्ट करायची राहून गेली, तर समजा त्या माणसाला ती गोष्ट आपली आवडत नव्हती, तर ती सोडा तुम्ही. एखादं व्यसन सोडा. कायमचं सोडा पण वर्षभर नाही, कायमचं नाही. कायमचं सोडा, वर्षभर नाही फक्त. आणि जिवंतपणी माणूस जिवंत असला की त्याच्याशी कधी 2 शब्द प्रेमाचे बोलायचे नाही किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आई-वडिलांची इच्छा काय असते हेच मुलांना माहिती नसतं की त्यांना काय आवडतं, काय नाही आवडत. मग आई-वडिलांचं एकदा वय झाल्यानंतर त्यांना ज्या गोष्टी आवडतात, आई-वडील कशी लहानपणी मुलांच्या सगळ्याच आवडी जपतात ना, की नाही मुलाला हे आवडतं, ते आवडतं. आई तर विशेष करून जास्तच त्याच्यात असते. तिला माहिती असते की आपल्या लेकराला काय आवडतं, काय नाही सगळं. त्यानुसार अनुषंगानं तिचं जेवण बनवत असते ती किंवा ती आवर्जून बनवून त्या मुलांना खाऊ घालते. पण तीच मुलं मोठी झाल्यावर की आपल्या म्हणजे मोठी झाल्यावर म्हणण्यापेक्षा मोठी झाली आणि पार त्यांनाही मुलं झाली, तरी त्यांना माहीत नसतं की आपल्या आईला काय आवडतं, की आपल्या बापाला काय आवडतं म्हणून. आणि मग तेव्हा ते मला असं वाटतं जिवंत असतानाच आहे ना, की आपण जाणून घेतलं पाहिजे, की त्यांना काय आवडतं, काय खायला आवडतं आणि त्यांनी न मागता स्वतः ते आणून त्यांना पोटभर समोर बसून खाऊ घालावं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघा तुम्ही. किती छान तो एक त्यांचा आनंद असतो आणि तो आनंद तुम्ही हृदयात आणि डोळ्यात साठवून घ्या. बघा तुम्हाला आयुष्यभर तो आनंद आणि हृदयातला तो आनंद आहे ना त्यांच्या आणि तुमच्या हृदयात साठलेला त्यांचा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तो तुम्हाला आयुष्यभर खूप समाधान देईल जेव्हा आठवण येईल तेव्हा. तर मला मला सांगायचं काय आहे, की अ, की असे म्हणजे हे आहे ना, हा नुसता दिखाऊपणा असतो आणि मग वर्षभर त्या लोकांचं चालू असतं बरं का. "नाही बाई, मी हे सोडलं ना, मी ते सोडलं, नाही खात ना. वडील गेले ना, आई गेली ना, म्हणून मी हे सोडलं." असं काही उपकार केला का तू? त्यांना जिवंत असतानाच त्यांच्या आवडीच्या गोष्टी दिल्या असत्या, तर तू आता काय सोडलं आणि काय धरलं ते कुठं बघायला आणि बघायला आणि हा त्याग कशासाठी? कशासाठी? हा लोकाला दाखवण्यासाठी, त्यांच्यासाठी थोडा आहे. मला एकच सांगायचं, की जिवंत आहे ना माणूस, तोपर्यंत त्याला काय खावंसं वाटतं, त्याला काय आवडतं, हे आवर्जून आपण द्यावं आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान बघा. मी सांगितलं ना माझ्या वडिलांची गोष्ट, तर माझ्या वडिलांना गुलाबजामुन खूप आवडायचे, खूप आवडायचे आणि मी जेव्हा त्यांच्याकडे जायचे ना, तर मी स्वतः घरी बनवून त्यांना गुलाबजामुन घेऊन जायचे आणि त्यांना समोर बसून म्हणायचे, "अण्णा पोटभर गुलाबजामुन खा." आणि ते अगदी मनसोक्त गुलाबजामुन खायचे
आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि समाधान बघून आहे ना, मलाच इतकं तृप्त व्हायचं आणि माझं पोट भरायचं, की अरे वाह! मग मला ना मी म्हटलं जिवंतपणीच ह्या गोष्टी करायला पाहिजे. मेल्यावर त्यांच्या प्रित्यर्थ काही सोडण्याची गरज नाही आणि काही धरण्याची गरज नाही आहे. जे काही आहे ते सगळं जिवंतपणीच करा. तर बघा मंडळी, तुमच्या काही आई-वडिलांच्या इच्छा जाणून घ्या आणि खाण्यापिण्याच्या बाबतीतल्या म्हणते बरं का मी. बाकीच्या तर जाऊ द्या आता. वय झाल्यानंतर फारशा इच्छा राहत नाही माणसाला. पण खायला त्यांना काय आवडतं, काय नाही, आवर्जून त्यांच्यासाठी त्यांना न सांगता आणा आणि त्यांच्या समोर बसून त्यांना ते खायला द्या. बघा केवढा आनंद होतो आणि हाच आनंद तुम्हाला कायम समाधान देत राहील.